छत्रपती शिवराय सोंदन करून आपल्या व्यासपीठावरही महंत लक्ष्मण महाराजजी मेंगडे, आपले स्वामी योगीराजजी महाराज, महाराजांचं नाव गिरीबाबा, अखंड नंदगिरी महाराजजी आणि आमचे खासदार साहेब बाप्पा आणि आयला पुऱ्याच्याच नाव घ्यावं लागतं. हो ना, व्यासपीठावरचं म्हणतो काय मला सोडून द्या, नाव घेतलं बाप्पाला अवघड असतंय. तुम्ही 7-8 सोडलेत मतदानाचं अवघड होऊन बरं का. घ्यायचे तर कचाकच पुरे घे जा, नाही तर सोडून द्यायचा, मग गेला पुढे तुमचं नाव लागायचं पुढच्या वर्षी. लय बेकार खेळ असतो. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी यावं. डॉक्टर साहेब तुमच्यावर प्रेम होतं म्हणून चालू, तुमच्यावर माया करतो राव आम्ही, पण आम्हाला असते गडबड, काम कमी, गडबडच लई. उद्या बैठक, लोक रात्रीच मुक्कामी आलेत, मग ते थांबायला लागतं. म्हणून म्हणलं एवढं वेळेस धकून घ्या. आमच्या शुभेच्छा आहेतच ना आणि कायम राहणार आहे. तुमच्या पाठीशी आम्ही जिवंत आहेत, तोवर आहेत, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी एका जागेला ऐकलं होतं कुठंतरी, डॉक्टरला शुभेच्छा देणं मधलं अवघड काम आहे. आईला म्हणलं अवघड झालं मग आता ते म्हणलं डॉक्टरला शुभेच्छा द्यायच्या म्हणल्यावर पेशंटला आजारी पडावं लागलं. अगं बा 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 म्हणलं होतं म्हणतो खेळ बांगला होता. दोन्ही कोणी लफडं झालं ना, इकडून नाही द्यावा तर म्हणते शुभेच्छा दिल्या नाही, तिकडून शुभेच्छा द्यावा तर पेशंटला आजारी पडावं लागतं. म्हणजे दोन्ही आपलेच झाले. मधला मार्ग बाबांनी सांगायला पाहिजे होता त्या दिवशी. कोणते तरी बाबाच होते, ते बाबा म्हणले, ते म्हणलं बाबा मला बोलून तुम्ही उद्घाटनाला मी मस्त आलोय, पण शुभेच्छा द्यायच्या मला टेन्शन यायलंय. आणि आम्हीच ऐकलंय तेच, आणि खरं राव तो विचार केला बरं, तो डॉक्टरला शुभेच्छा द्यावा तर पेशंटला आजारी पडायला लागून नाही द्यावा तर डॉक्टर म्हणून इतक्याला म्हणाला बोलला सुद्धा नाही आमच्याबद्दल. ते नवीन मार्ग महाराजांनी काढायला पाहिजे होता. तरी पण आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा तुम्हाला. खूप तुम्ही 15 वर्ष खूप लोकांची सेवा केली, अशीच सेवा करा. 2 रुपये कमी असले तर गरिबाला मानून चला. एकतर शेतीत पिकत नाहीये, अनेक संकट समाजाच्या समोर उभा आहेत. त्याच्यातून एक प्रकारचं मंदिरच समजलं जातं दवाखान्याला. डॉक्टरांना देव समजलं जातं. नसतील एखाद्या वेळेस पैसे, नकालाही विचार करत जाऊ, तुम्हाला काही कमी पडणार नाही. या गोरगरिबी लोकांच्या आशीर्वादावर तुमचं कधी कल्याण होऊन जाईल तुम्हाला माहीत पण होणार नाही. परंतु गोरगरिबाच्या खरंच अडचणी असतात. या राज्यातल्या सगळ्या डॉक्टरांनी ह्या गोष्टी समजून घेऊन पुढं